1, 2, 3, 4 आणि 5 पाचही विषयाचे 25 दिवसात किंवा 27 दिवसात राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न आणि सर्व स्पष्टीकरण हे वाचणं गरजेचं आहे. ही गोष्ट क्लिअर झाली का? ही गोष्ट क्लिअर झालीच असणार आहे तुमच्याकडून. इतक्या असं का सांगतोय मी, एकदम शांतपणे का सांगतोय, कारण की जे तुम्ही ऐकत नाहीत बरोबर. आपल्याला सगळेच 21,000 मधून वाचायचे, पण ते आधी वाचले आपण. आता 40 दिवसाच्या आधी वाचणं गरजेचं आहे. आता या 40 दिवसात मॅक्झिमम आपण एक राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण, एखादे 2 टॉपिकचे 10 टॉपिकचे तुम्ही वाचू शकता, असं नाही की वाचूच नका. गरजेनुसार तुम्हाला वाटतं तिथे सायन्सला वाचू शकता, इतिहासला जास्त प्रश्न वाचू शकता, आता पुस्तकात वाचायला वेळ नाही त्या पद्धतीने करू शकता. पण सगळंच इथून तिथून 21,000चे बाबा, मग तुम्हाला 21,000 भागिले 40 दिवस असं बरेच जण करतात, काही फायदा नाही त्याचा. चला समजलंय, क्लिअर? नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक 40 दिवसांची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. किंवा तुमच्याकडे तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघत असाल तेव्हा 30 दिवस 35 दिवस जरी राहिले असतील तर देखील हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एकदम टू द पॉइंट सांगणार आहे. नेमके राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 7 विषय जीएसला आहेत आणि सीसॅटचा देखील या 30 दिवसात 35 दिवसात किंवा 30 दिवसामध्ये नेमका कसा अभ्यास करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे कितीही दिवस राहिले असतील, 20-25 दिवसांच्या जरी राहिले असतील तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम टू द पॉइंट. आणि ज्या काही गोष्टी सांगतोय ते एका पेजवरती लिहून घ्या. सध्याच्या कंडिशनला याच्यामध्ये दिवाळी पण आहे, म्हणजे आता जर तुम्ही लेटेस्ट जेव्हा व्हिडिओ टाकतोय तेव्हा जर बघत असाल तर दिवाळीमध्ये आहे. दिवाळीत आपले 5-6 दिवस जाणार आहेत, तर त्याचंही प्लॅनिंग सांगणार आहे. आणि नंतर जे व्हिडिओ बघणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी देखील काही गोष्टी सांगणार आहे. पहिल्यांदा जे 40 दिवस आहेत त्याची मी विभागणी केलेली आहे. पहिले 27 दिवस, ते 27 दिवसामध्ये आपल्याला 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर 3 दिवस बफर दिलेले आहेत. ते कशासाठी? 27 दिवसामध्ये काही जो भाग राहिलेला असेल तो पूर्ण करण्यासाठी. आता 27 दिवस सलग आपण अभ्यास करू शकत नाही, मध्ये कुठेतरी एखादा दिवस सुट्टी येते, काहीतरी होतं, तब्येत बिघडते, त्यासाठी बफर दिवस ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर 7 दिवस मी अजून दिलेले आहेत त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये बोलणार आहे मी. आणि शेवटचे जे 3 दिवस आहेत ते थोडेसे टर्निंग पॉईंट आहेत किंवा महत्वाचे आहेत. या 3 दिवसांमध्ये तुम्ही जे काही 27 दिवस, 3 दिवस आणि 7 दिवस जे काही स्टडी करतायत त्याच्यातला फॅक्ट्स कंटेंट, पाठांतराचा भाग हा परीक्षेच्या आधी, ही एक्झाम डे आहे, एक्झाम डेच्या आधी 3 दिवस मात्र हे वाचायचं आहे. तर डिटेल पद्धतीने बोलूयात, पूर्ण याच्यावरती बोलूयात, एकदम टू द पॉइंट. बघा इकडे, चला इकडे बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 40 दिवसांची स्ट्रॅटेजी. पहिल्यांदा एक गोष्ट नेहमी अभ्यास करत असताना दररोज तुमच्या माइंडमध्ये असलं पाहिजे, किती विषय आहेत आपल्याला? 7 विषय, 100 प्रश्न, 200 मार्क, 7 विषयांची विभागणी 100 प्रश्नात. फक्त एका मिनिटात सांगतो. भूगोलला 15 प्रश्न, राज्यघटनेला 15 प्रश्न, अर्थशास्त्राला 15 प्रश्न, इतिहासला 15 प्रश्न, सामान्य विज्ञानला 20 प्रश्न आणि पर्यावरणला 5 प्रश्न. हे झाले 6 विषय. तर 7वा विषय आपला चालू घडामोडी, याला देखील 15 प्रश्न. यांची बेरीज 100 होऊन जाणार आहे. समजलंय का? ओके, ही गोष्ट क्लिअर झाली सर? एकदम क्लिअर झालेली आहे. आता महत्वाची गोष्ट आहे सर, आता पहिल्या 27 दिवसांचं नियोजन सांगा. तर 27 दिवसांचं हे नियोजन आहे. पहिल्या 5 दिवसात, म्हणजे तुम्ही आज अभ्यास सुरू करतायत, पहिला दिवस आज, उद्या, परवा, 13 असं 5 दिवस झाले. पहिल्या 5 दिवसांमध्ये भूगोल या विषयाचा अभ्यास करायचा आहे. पण थांबा, गडबड करू नका. फक्त भूगोलचाच अभ्यास जर 5 दिवस सलग जर करत राहिलो तर डोक्याचा कार्यक्रम होऊन जाईल, स्पष्ट होऊन जाईल सगळ्यांचा. 90-95% जनतेचा तसंच होईल. त्यासोबत तसं नाही करायचं. भूगोलचा 5 दिवस म्हणजे 1 ते 5 दिवस भूगोलचा अभ्यास करायचा आहे. 1. दुसरा, चालू घडामोडी जी आहे त्याचा आज समजा पहिल्या दिवशी 1 तास करा, दुसऱ्या दिवशी 1.5 तास करा, तिसऱ्या दिवशी 2 तास करा, परत चौथ्या दिवशी 1 तास, 5व्या दिवशी 1.5 तास, असा 40 दिवस चालू घडामोडीचा अभ्यास दररोज करायचा आहे. म्हणजे एक विषय जो आपण विषयानुसार घेतोय, हे पहिले 5 दिवस, त्याच्यानंतर पहिले 5, त्याच्यानंतरचे 5, त्याच्यानंतरचे 5, म्हणजे दररोज एक विषय आपल्याला करायचा आहे. चालू घडामोडी दररोज करायचा आहे. ओके, ही गोष्ट क्लिअर झाली. आणि तिसरी एक गोष्ट आहे जी इथे लिहिली आहे मी, सीसॅट चे 2 पॅसेज मराठीत सोडवा, इंग्रजी रविवारी सोडवा फक्त. 2 पॅसेज दररोज. तिसरी गोष्ट, सीसॅटचे 2 पॅसेज दररोज आणि 5 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे जे तुम्हाला जमतात, सोपे सिलोजिझम, अजून वेगवेगळे जे असतील ते, की परीक्षेत मी सोडू शकतो, ते तुमच्या हक्काचे कुठले पण एक लिस्ट करा. त्या लिस्टपैकी तुम्हाला मिळून जातील. हे कळलंय का? हे बॅच मधले विद्यार्थी असतील किंवा युट्यूबचे विद्यार्थी असतील, एकदा क्लिअर दिसतंय की एकदा चेक करतो. ओके, एकदम क्लिअर दिसत आहे. बॅच मधले विद्यार्थी असतील, आपले सुपर 60 बॅच, ते पण, किंवा युट्यूबचे विद्यार्थी, या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करायची आहे. आता क्लिअर झालंय की हे. आणि अजून याच्यात एक गोष्ट सांगतोय की जे
म्हणजे आता हे दोनच विषय आहेत, एक तर चालू घडामोडी आणि एक विषय आपला जो भूगोल असेल किंवा टप्प्याटप्प्याने आपण 5-5 दिवसाच्या फरकाने जे करतोय ते. या सीसॅटला मी विषय मानत नाही, कारण तो क्वालिफाय आहे, तो आपण बाजूला करू. तर तिसरा विषय जो आहे तो सामान्य विज्ञान, पण तो दररोज करायचा आहे का? तर दररोज करायचा आहे, पण डिटेल नाही वाचायचं. कसं हे स्पष्टपणे लक्षात घ्या. दररोज 45 मिनिटं ते 1 तास किंवा 30 मिनिटं फक्त छोटे छोटे टॉपिक आहेत. समजा आरोग्यशास्त्र आहे किंवा अजून छोटे छोटे टॉपिक आहेत. समजा उदाहरणासाठी एक टॉपिक आहे, समजा कुठला पण, त्याच्यावरती 10-12 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेत. तर ते प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण हे सायन्स ही विषयासाठी किंवा बायोलॉजीसाठी तेवढं आपण करू शकतो. याचा काय फायदा होईल? 20 दिवस, म्हणजे इकडे बघा, मी परत एकदा सांगतोय की पहिल्यांदा तुम्ही भूगोल केला 5 दिवस, त्याच्यानंतर 5 दिवस पॉलिटीला दिले, त्याच्यानंतर अर्थशास्त्राला 5 दिवस दिले आणि इतिहासला 5 दिवस झाले. हे किती झाले रे? एकूण 20 दिवस. हे 20 दिवस तुम्ही सलग चालू घडामोडीचा पण अभ्यास करताय, जी की आपल्याला 40 दिवस करायचा आहे. म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास सुरूच आहे, त्याला वेगळं काही द्यायची गरज नाही, त्याला गृहीतच धरायचं नाही 5 मध्ये. त्याला नाही धरलं. इथेपर्यंत 20 दिवस झाले आपले. तर या 20 दिवसात 20 टॉपिक असे होतील तुमचे सायन्सचे, ज्याचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचून होईल त्या पद्धतीनं. आणि नंतर आता इकडे बघा, हे 20 दिवस झाल्यानंतर स्पेशल 5 दिवस आपण याला दिलेले आहेत सामान्य विज्ञानला. त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, आरोग्यशास्त्र, हायजीन वगैरे सगळं आहे. त्यासाठी परत 5 दिवस आहेत. मग इथे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, थोडेसे टेक्निकल गोष्टी आहेत, काही गोष्टी किचकट आहेत, ह्या इथे संपवायच्यात कार्यक्रम. समजलंय का? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सायन्स सलग जर केला आपण 5 दिवस एकदम, तर ते तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणजे आपण जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सुद्धा अवघड जातं, मग त्यांना सुद्धा सोपं जाईल. आणि जे इतर आर्ट वगैरे बॅकग्राऊंड आहेत त्यांना सुद्धा सोपं जाईल. ह्या पद्धतीनं दररोज छोटे छोटे टॉपिक घ्या ना. जवळपास 50 टॉपिक आहे, त्याच्यातले राज्यसेवा पूर्व परीक्षेला महत्वाचे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचेच प्रश्न वाचा आणि त्याचं स्पष्टीकरण वाचा. ही गोष्ट महत्वाची आहे. पुस्तकातून वाचूच नका हे 20 दिवस. प्रश्न तुमच्या माइंडमध्ये राहतील की अरे साऊंड टॉपिक वरती एवढे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. मग तुमच्या ते कीवर्ड्स लक्षात राहतील की अरे जेव्हा तुम्ही मग ह्या 5 दिवसात वाचायला जाल पुस्तकातून वगैरे, तुम्हाला समजेल पटापट की अरे हो, हे प्रश्न वाचलेले आहेत. हे फक्त सायन्ससाठी करायचं आहे. समजलंय? तर पहिला विषय जो आहे सर, इथं मग भूगोल का घेतला, इथं इतिहास का नाही घेतला? कारण की इतिहास खूप वाईड अँगल आहे, खूप मोठा आहे, वास्ट आहे. पहिल्यांदा घेतल्यानंतर आपल्याला वाचावंसच वाटतं. त्याच्यामुळे इथे मी जे गेलेत हे तुमच्या याच्यानुसार बदल करू शकता. असं काही नाही की हाच घ्या, पण सहसा भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र या 3 विषयापैकी काय म्हणतो मी, सहज पहिल्यांदा घ्या. किंवा शेवटी आता मी इथं पर्यावरण दिलंय, पर्यावरणाला 5 दिवस द्यायची गरज आहे का रे? छोटा विषय आहे ना, चिल्लर आहे ना. तो फार फार 1 दिवसात किंवा 1.5 दिवसात किंवा फार फार एकदम आता काहीच वाचलं नाही सर आजपर्यंत पर्यावरणात, तर 2 दिवसात खूप वाटलं तर पर्यावरण पहिल्यांदा घ्या, नंतर भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र असं करा. पण पहिल्यांदा विज्ञान घेऊ नका, पहिल्यांदा इतिहास घेऊ नका. हे 2 विषय पहिल्यांदा घेऊ नका. आणि चालू घडामोडीला सलग 5 दिवस द्यायची काय गरज आहे? देऊ नका त्याला. ही गोष्ट क्लिअर झाली का? क्लिअर झालेली असणार आहे तुम्हाला. आता परत एकदा 2 मिनिटात हे सांगतो आणि पुढे जे मला बोलायचंय त्याच्याबद्दल मी सांगतो. म्हणजे पुढचे जे 3 दिवस, 7 दिवस आणि परत 3 दिवस दिलेत त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तर क्लिअर? तर पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षा 40 दिवसांची स्ट्रॅटर्जी, 7 विषयांची विभागणी. क्लिअर? पहिल्यांदा भूगोलचे 15 प्रश्न. आता याच्यामध्ये काय करायचं की हे जे 5-5 दिवस दिलेत मी, म्हणजे पहिल्यांदा भूगोल वाचायचंय, तर याच्यात काय करायचंय, पहिल्यांदा महाराष्ट्राच्या भूगोलवरचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, त्याचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे, बरं 21,000 म्हणत नाहीये मी, माझे शब्द नीट ऐकत चला, 21,000 म्हणत नाहीये मी, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन ह्या पूर्ण या 25 दिवसात किंवा 27 दिवसात ते झालं पाहिजे. 21,000 मधून सध्या वाचण्याची गरज नाही. काही टॉपिकला तुम्हाला वाचावं असं वाटतंय त्याचं वाचू शकता, पण सर सगळं पूर्ण 21,000 मधून जर वाचाल तर प्रश्नच वाचत बसाल तर हे होणार नाही. तर हे जे भूगोल आहे, भूगोलमध्ये स्ट्रॅटेजी सांगतो, भूगोलचं महाराष्ट्राचा भूगोल, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. आणि तुम्हाला गरज वाटली तेवढं पुस्तकातून बघा किंवा पहिल्यांदा वाचूच नका पुस्तकातून, तेवढं करा. एक गोष्ट. दुसरी जगाचा भूगोल, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन 2 झालं. तिसरं घ्या महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यात प्राकृतिक भूगोल. हे 4 गोष्टी झाल्या. आता तुम्ही मग हे पुस्तकातून वाचा, महाराष्ट्राचा भूगोल आणि हे याचे म्हणजे 4चे प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचायचंय. आणि नंतर तुम्ही पुस्तकातून भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल ते वाचू शकता. आणि नंतर तुम्हाला वेळ मिळाला या 5 दिवसात तर मग महाराष्ट्राचे भूगोल आणि जगाच्या भूगोल बद्दल पुस्तकातून वाचू शकता. हे क्लिअर झालं का? हे 1, 2, 3, 4 आणि 5 विषयाचे 25 दिवसात किंवा 27 दिवसात राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न आणि सर्व स्पष्टीकरण हे वाचणं गरजेचं आहे. ही गोष्ट क्लिअर झाली का? ही गोष्ट क्लिअर झालीच असणार आहे तुमच्याकडून. इतक्या असं का सांगतोय मी, एकदम शांतपणे का सांगतोय, कारण की जे तुम्ही ऐकत नाहीत बरोबर,
मग आपल्याला सगळेच 21,000 मधून वाचायचे, पण ते आधी वाचले आपण. आता 40 दिवसाच्या आधी वाचणं गरजेचं आहे. आता या 40 दिवसात मॅक्झिमम आपण एक राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण, एखादे 2 टॉपिकचे 10 टॉपिकचे तुम्ही वाचू शकता, असं नाही की वाचूच नका. गरजेनुसार तुम्हाला वाटतंय तिथे सायन्सला वाचू शकता, इतिहासला जास्त प्रश्नच वाचू शकता, आता पुस्तकातून वाचायला वेळ नाही त्या पद्धतीने करू शकता. पण सगळंच इथून तिथून 21,000चे बाबा, मग तुम्हाला 21,000 भागिले 40 दिवस असं बरेच जण करतात, काही फायदा नाही त्याचा. चला, समजलंय? क्लिअर? तर पहिल्यांदा भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, इतिहास. आता इतिहासला प्राचीनला 1 दिवस द्या, मध्ययुगीनला 1 दिवस द्या, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल ते की अर्ध्या दिवसातच होऊन जाईल किंवा 1 दिवस, आणि मग 2 दिवसात आधुनिक भारताचा. इकडे तसंच हे जे सांगितलंय की दररोज छोटे छोटे 45 मिनिटं 30 मिनिटं राज्यसेवा पूर्वचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन. या 5 दिवसात तुम्ही मग बायोलॉजी पासून सुरुवात करा, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र इथून सुरुवात करा, नंतर फिजिक्स केमिस्ट्री शेवटी करा. समजलंय का? समजलं सर, एकदम ओके कार्यक्रम झालाय. तर आता याच्यात काहीच राहिलं नाही. खाली राहिलंय टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4 आणि टेस्ट 5 GSच्या. तर आपली पण टेस्ट सिरीज आहे, ती तुम्ही लावू शकता. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट उपलब्ध आहे. आणि हे तुम्ही मधले जे काही रविवार असेल, एखादा रविवार असेल, शनिवार असेल, त्या दिवशी सोडू शकता. असं नाही की ते सलगच सोडायला पाहिजे. मध्ये एखादा असतं ना 2 तास लागतं टेस्ट सोडायला, आणि त्याचं अनालिसिस वाटलं आज करा किंवा दुसऱ्या दिवशी करा त्याचं अनालिसिस, म्हणजे वेळ वाचेल ना तुमचा. आज 2 तास टेस्ट सोडवा, बरोबर आले की तेवढे बघा, दुसऱ्या दिवशी त्याचं अनालिसिस करा. म्हणजे शनिवारी टेस्ट सोडवा किंवा रविवारी टेस्ट सोडवा, सोमवारी त्याचं विश्लेषण करा. समजलंय का? एकदम क्लिअर झालेला आहे कार्यक्रम, त्याला विशेष वेळ द्यायची गरज नाहीये. तसंच 5 दिवस झाल्यानंतर सीसॅटलाही तसंच करा. आज वाटलं तर GS सोडा, उद्या एक्सप्लेनेशन, परत सीसॅट सोडा. 4 दिवस म्हणजे आठवड्यात आरामशीर 5 दिवसात 1 टेस्ट व्हायली ना आपली आरामशीर. या 5 दिवसात 1 व्हायली, या 5 दिवसात 25 दिवसात जवळपास 5-6 टेस्ट व्हायल्यात आपल्या सीसॅट प्लस GS या पद्धतीनं. तर हे 25 दिवसांचं 27 दिवसांचं क्लिअर नियोजन झालंय. आता सर मग या 27 दिवसात माझी तब्येतच बिघडली, अमुकच झालं, ढमुकच झालं, हे झालं, तर हरकत नाही. आपण बफर 3 दिवस ठेवलेली आहेत. सर माझी मग ही एक टेस्ट सोडवायची राहिली, सीसॅटच टेस्ट, मी सीसॅटच्या पण टेस्ट दिल्यात. सीसॅटच्या 5 टेस्ट, प्रत्येक गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन, आणि 6 टेस्ट GSच्या. त्याच्यातली पहिली टेस्ट फ्री आहे, टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे, ती सोडवा तुम्ही फ्रीमध्ये. आणि दुसऱ्या 5 टेस्ट इकडे आहे, हे आहे इकडे बघा, इकडे टेस्ट सिरीजचं इथं सांगून टाकतो. कुठे गेलं रे? टेस्ट सिरीज इकडे बघा. GSची पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे. दुसरी 5 टेस्ट आहेत GSच्या, ज्या पेड आहेत, त्या आपल्या ऍप्लिकेशनला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि परचेस करू शकता. 600 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न उपलब्ध आहेत. ती गोष्ट लक्षात आहे, म्हणजे आयोगासारखंच एकदम टू द पॉइंट. सीसॅटच्या 5 टेस्ट आहेत, गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे प्रत्येकाला 25 प्रश्न आहेत, 25 गुणिले 5 त्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन. क्लिअर? स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, तिथून आपले टेस्ट सिरीज परचेस करा, आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला ऍड केलं जाईल, तिथे काही नोट्स वगैरे आहेत, त्या तुम्हाला मिळून जातील फ्रीमध्ये. त्या पद्धतीने समजून घ्या. समजलं सर? आता मेन मुद्दा आहे सर की आता आम्ही अभ्यास करतो. इकडे बघा, चला व्हिडिओ मोठा होऊ दे, हरकत नाही. 27 दिवसाचा कार्यक्रम झालाय, 7 विषय आपण संपवले. त्याच्यामध्ये पर्यावरण हा 1 ते 1.5 दिवसात संपवलाय. चालू घडामोडी आपल्याला दररोज करायचा आहे, त्याच्यामुळे त्याला 5 दिवस द्यायची गरज नाही सलग, कारण की तो आपला दररोज आजपासून 40 दिवस दररोज त्याचा कार्यक्रम सुरू आहे. 27 दिवसांचा कार्यक्रम संपलाय. बफर दिवस का दिलेत सर? तर हे जे कंप्लीट करायचं काही राहिलेलं असेल, की याचे प्रश्न राहिले, त्याचं राहिलं, काही वाचायचं राहिलं सर, माझा सर प्राचीनच राहिला गडबडीत, माझा जगाचा भूगोल वाचायचा राहिला, किंवा माझं पॉलिटिक्स मधलं पंचायत राज राहिलं, तर हे बफर दिवस त्याच्यासाठी आहेत. त्यासाठी ओके, समजलंय सर? मग हे 7 दिवस कशासाठी आहेत रे? 7 दिवस कशासाठी आहेत आणि हे 3 दिवस कशासाठी आहेत, याच्यावरती बोलू आपण आता. चला, आता एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे 30 दिवस आहेत, हे 3 दिवस 27 दिवसानंतर हे 3 दिवस आहेत, नंतरचे 28वा 29वा 30वा हे बफर आहे, संपला याचा विषय. त्याच्यानंतर आता 7 दिवस तुम्ही दिलेत, म्हणजे 27, 3, 7 आणि 3 असं विभाजन आहे. तर इथे आजच्या कंडिशनला 2024 मध्ये दिवाळी आहे, म्हणजे दिवाळीमध्ये जे काही सलग तुम्ही आता 5-6 दिवस जातील ना, ती मायनस करून टाका, इथे तुम्हाला कमी वेळ मिळेल अशा पद्धतीनं. म्हणजे दिवाळीमध्ये तुम्ही समजा पहिले भूगोल सुरू केलं आणि मध्ये दिवाळी आली, तर ते 7 दिवस मायनस करा, तिथून पुढे परत 5-5 दिवस असं तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला कळते ना काय म्हणायचंय, ते मोजू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला 40 दिवस नाही भेटणार, मग ते 5 दिवस मायनस करून तुम्हाला 35 दिवस मिळतील, या पद्धतीने समजून घ्या. किंवा तुम्ही 7 दिवस मजा केली तर तुम्हाला 33 दिवस मिळतील. मग हे 7 दिवस त्यानं मायनस करायचे. मग याच्यात पण काय
की याच्यामध्ये काय काय करायचंय, याच्यात सांगायचं की सीसॅटचे कमीत कमी 2 पेपर या 7 दिवसात, म्हणजे परीक्षेच्या आधी 3 दिवस हे वेगळंच आहे बरं, याच्याबद्दल बोलणार आहे मी आता परीक्षेच्या आधी 10 दिवस म्हणजे 7 दिवस हे मला म्हणायचं, हे 3 सोडून 7 दिवस. हे 7 दिवसात काय करायचं तुम्ही, पर्यावरण हा एका दिवसात 5-6 तासात 8 तासात खतम करून टाकायचं एकदा. त्याला आपल्याला पहिल्यांदा घेतलं होतं तर त्याला खतम करा, किंवा 7व्या दिवशी 37व्या दिवशी त्याला खतम करा, संपलं सर. त्याच्यानंतर 6 दिवस राहिलेत आणि 5 विषय राहिलेत. मग काय करायचंय, सीसॅटचे मात्र 2 पेपर आयोगाचे, म्हणजे 2023चा आणि 2022चा, किंवा तुम्ही अजून पुढे कधी 2 वर्षांनी व्हिडिओ बघत असाल तर लास्ट शेवटच्या 2 वर्षाचे पेपर प्रिंट करून सोडवायचे 2. किंवा सर आता लय टेन्शन यायलंय, मला वेगळंच व्हायलंय, तर तुम्ही काय करा, 10 उतारे फक्त शेवटच्या शेवटचा 2023चा किंवा 2024चा जो काही शेवटचा पेपर असेल तो एक प्रिंट करा आणि त्याचे 10 उतारे त्याच्यातले सोडवा. संपलं सर, एकदम क्लिअर. गणित आणि बुद्धिमत्ताचे सोपे टॉपिक जे तुम्हाला जमतात त्याची यादी करा आणि त्याचे 2-2, 3-3, 4-4 असे प्रश्न सोडवा, 5 पर्यंत सोडवा. फार सिलोलिझम आहे, अजून वेगवेगळे आहेत भरपूर, तर ते 5 प्रश्न सोडवा या 7 दिवसात. समजलं, एवढं करा. आणि चालू घडामोडीचा अभ्यास आपण सुरूच आहे ना, आपला 40 दिवस झाला सुरूच आहे तो परीक्षेपर्यंत, त्याला विशेष वेळ द्यायचा नाही. दररोज आज 1 तास, उद्या 1.5 तास, परत 2 तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, हे चालूच आहे कार्यक्रम. तर हे आहे. आणि इतर जे विषय आहेत, मग 6 विषय, याचं काहीतरी राहिलं असेल, काहीतरी पाठांतराचा भाग नोट डाऊन करायचा आहे पटपट, जे की आपण 25 दिवसात केला असेल, काही थोडं बाकी असेल, काही चार्ट्स वाचायचे राहिलेत, काही ट्रिक्स माझ्या मी आहेत कसं. आणि याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, म्हणजे शेवटच्या 2-3 वर्षाचे प्रश्नपत्रिका तुम्ही याच्यात वाचू शकता GSच्या. तर हे झालं. आता शेवटच्या 3 दिवस महत्वाचे आहेत. इकडे बघा, हे टेस्ट सिरीज ऑलरेडी बोललोय, चांगली टेस्ट सिरीज आहे, टेस्ट 1 फ्री आहे, सोडवा आणि मजा करा मस्त. चला, मेन आहे हे झालं. शेवटचे 7 दिवस झाले, संपला याचा विषय, बोललो याच्याबद्दल मी. काय काय करायचंय शेवटचे 3 दिवस टर्निंग आहेत, टर्निंग पॉईंट आहे तुमच्या आयुष्याचा. याच्यामध्ये एकच करायचं, 8 तास पहिल्यांदा झोप घ्यायची. शेवटच्या 3 दिवस किंवा शेवटचे जे काही 10 दिवस असतील, 8 तास झोप घ्या. झोप घेणं गरजेचं आहे. तुमचं डोकं शांत असलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे. इथं मी सांगितलंय बघा, स्वतः कॉन्फिडंट राहा, स्वतःवरती उगाच संशय घेऊ नका. जर तुम्ही स्वतःवरती डाऊट घ्याल तर जे काही युनिव्हर्स असतं, गॉड असतं, जर तुम्ही देवाला मानत नसाल तर युनिव्हर्स मानत असाल ना, जे काही क्रिएटर आहे पृथ्वीचा, तो बघत असेल, तो म्हणत असेल हे निगेटिव्ह वागायला किंवा याला हेच पाहिजे, देऊन टाकायला. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कॉन्फिडंट राहणं गरजेचं आहे. हे स्वतःवरती डाऊट करायचाच नाही. आता काय काहीच होणार नाही. 3 दिवसात काय होणार आहे, जे व्हायचं तेच होणार आहे. त्याच्यामुळे 3 दिवस मस्तपैकी अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये एक करा, जो शेवटचा पेपर असेल, म्हणजे तुम्ही 2025ची देत असाल एक्झाम तर 24ची देत असाल तर 23चा, त्या पद्धतीनं शेवटचा पेपर प्रिंट करायचा आणि मस्तपैकी वाचायचं. उत्तर टिक करायचे त्याच्या आधी पटापट 5-10 मिनिटात आणि ते वाचायचे. कशामुळं, आयोगाचा जो फॉन्ट आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, अभ्यासात आपल्याला हे कळत नाही आणि म्हणजे लक्षात येत नाही आपण सगळे अभ्यास करत असताना. तर एक शेवटच्या याचा पेपर प्रिंट करून तो मस्त असा A4 साईज मध्ये बॅक टू बॅक प्रिंट करायचा आणि तो फक्त वाचून घ्यायचा. कॉन्फिडन्स वाढतो. 3 दिवसात 100 प्रश्न खतम कार्यक्रम. जास्त त्याचं विश्लेषण पण एक्सप्लेनेशन पण वाचायचं नाही, फक्त प्रिंट करायचा पेपर आणि पेपर फक्त रीड करायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, समजलंय. आणि या 3 दिवसामध्ये तुम्हाला पाठांतर करायचंय, काही रिव्हिजन करायचंय, काही फॅक्ट्स आहेत, लोकसंख्या प्रकरण आहे, SDG जे नंबर आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारतो, किंवा चालू घडामोडीमध्ये काही गोष्टी आहेत तर त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. चालू घडामोडीचा अभ्यास समजा शेवटच्या 3 दिवसामध्ये आज 2 तास करायचा, उद्या 3 तास आणि परवा दिवशी शेवटच्या याच्यात 4 तास अभ्यास करायचा. या पद्धतीने करू शकता. म्हणजे काही जण म्हणतात की दिवसभर चालू घडामोडीच करा, पण टेन्शन येतं बरं. जर तुम्हाला टेन्शन येत नसेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा दिवसभर चालू घडामोडी शेवटच्या दिवशी. पण ज्यांना टेन्शन येतंय, सर आपण जाऊ द्या सर, कशाला चालू घडामोडी एवढं आहे, आम्ही ऑलरेडी 40 दिवस झाला करतोय, मग आता काय करायचं, पहिल्या दिवशी 2 तास, त्याच्यानंतर 3 तास, 4 तास, म्हणजे किती व्हायले, 4 आणि 3 7 8 9 तास व्हायले. आरामशीर खतम कार्यक्रम. बस तेवढा चालू घडामोडी होऊन जाईल आरामशीर. दररोज 8 तास झोप घ्या, शांत राहा आणि लास्ट GSचा पेपर मात्र प्रिंट करा. आणि डिसिजन मेकिंगचे एक 10 प्रश्न या शेवटच्या 3 दिवसात सोडून जा. 10 प्रश्न, लई कुठं सांगायलो मी, 10 प्रश्न चिल्लर आहे. मोबाईल वापरत सहज 10 प्रश्न होतील. त्या पद्धतीनं. आणि पेपरच्या आदल्या दिवशी हे काय आहे, लवकर झोपा. काही जण झोप येणार नाही, बरंच जरा भीती वाटते की त्याच्यावर तर मी व्हिडिओ टाकतो, त्याची चिंता करू नका. पेपरच्या आधी काय करायचंय, काय हे करतो, शांत राहा. फक्त
MCQ ची एक्झाम आहे, समोर उत्तर आहे, आपल्याला काही लिहायचं नाही जाऊन, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. टेन्शन येणार आहे तुम्हाला, पण त्याच्याबद्दल मी नंतर व्हिडिओ टाकतो, त्याच्याबद्दल डिटेल बोलतो. तर सध्या तुम्हाला मी सांगितलेली स्ट्रॅटर्जी कशी वाटली हे युट्यूबला जे विद्यार्थी आहेत युट्यूबच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही तुमचे जे काही आपल्या बॅचचे वगैरे विद्यार्थी असतील, तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की विचारू शकता. आणि जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट सेव्ह नाही, त्यांनी तुमचे जे काही नाव, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासआउट वर्ष मला व्हॉट्सअपला पाठवा. म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल आणि माझाही नंबर तुमच्याकडे सेव्ह असू द्या. म्हणजे तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता. ही जी स्ट्रॅटर्जी आहे 40 दिवसांची, एकदम मी टू द पॉईंट सांगितलेली आहे. याच्यात तुम्ही तुमच्यानुसार बदल करू शकता, पण एक अप्रोच तुम्हाला आला पाहिजे की नेमका कसा अभ्यास करायचा आहे, काय हे आहे. तर अजून 1-2 व्हिडिओ भरपूर टाकायचे आहेत. परीक्षेच्या आधी पेपर कसा सोडवायचा आहे, टेस्ट सिरीज सोडत असताना भरपूर जणांच्या मनात भीती वाटते की स्कोर कमी आलाय, त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्या आधी तुम्ही टेस्ट सिरीज जर घेतली नसेल तर त्यांनी घेऊ शकता. जे सुपर 60 बॅच मधले विद्यार्थी आहेत त्यांना टेस्ट सिरीज वेगळी विकत घ्यायची गरज नाही, त्यांना ऑलरेडी त्या कोर्समध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, फ्रीमध्ये उपलब्ध आहे. चला, तर ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे लिंक शेअर करा. भेटूयात अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.